भगवान शंकराचा नंदी कसा असावा हे आपल्याला तृणबिंदुकेश्वरच्या इथे दिसतं। तो नंदी किती सुंदर रीतीने कोरलाय आणि किती छान त्याच्यावर काही आयुध चढवलेली आहेत, काही गोष्टी चढवल्यात ते आपण बघूया। पहिलं तर नंदीच्या ह्याच्यावर एक शाल ठेवलेली आहे, त्याच्यावरनं काही माळा अशा ओवलेल्या दिसतात। एक माळ अशी पूर्ण खांद्याच्या इथून जाते आणि पुढे त्याला एक घंटा दिसते। त्याच्या बरोबर वरती परत मानेच्या इथे एक वेगळं नक्षीकाम असलेली आणि वेगळं कोरीव काम केलेली आपल्याला एक माळ दिसते, त्याला परत पुढे एक घंटा आहे। त्याबरोबर नंदीला जसं बाकीच्या पाळीव प्राण्यांना बांधतात तसं एक दोरी बांधलेली आपल्याला दिसते। त्याची शिंग बघितली तर शिंगाच्या इथे तुम्हाला परत काहीतरी एक कडं असल्यासारखं शिंगाला आपल्याला कोरलेलं दिसतंय। एवढ्या सुंदर रीतीने कोरलेला नंदी आपल्याला तृणबिंदुकेश्वरच्या इथे दिसतो। त्याबरोबर बसण्याची पद्धत बघितलीत तर उजव्या हाताला थोडासा कलंडलेला हा नंदी दिसतो। म्हणजे काय तर मुळात निवांतपणे भगवान शंकरांच्या समोर हा नंदी विराजमान आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मूर्ती खूप सुबक आहे। पुढच्या वेळेला हा नंदी नक्की बघा आणि दाक्षिणात्य परंपरेतली ही मूर्ती ही इतर मूर्तींपेक्षा कशी वेगळी आहे हे मुद्दाम निरीक्षण करून बघा। धन्यवाद।